आपलं बारामतीजवळ जळगाव का जळगाव पालखीबरोबर त्यांचं देहावसान झालं. त्यांचं तिथं त्यांचे एक मित्र होते मुसलमान पातूरचे, त्यांना इथं कळालं. म्हणजे किती अधिकारीत हे दोन्ही फडकरी हे मला सांगायचे, तेवढं तुम्ही फक्त ऐका एक 5 मिनिट. तेव्हा तिथं मुसलमानाला कळालं आणि तिथं त्या चितेमधून लाह्या बाहेर पडल्या प्रसाद त्या भक्ताकरता. आजही तिथं समाधी आहे. पुण्यतिथी दिवशी तिथं पूजा केल्या जाते, आरती केल्या जाते. एवढी परंपरा म्हातारबाबा पातुरकर फडाची चालू आहे, इथपर्यंत आलेली आहे. आता दुसरे हे भारत महाराज कानसूरकरांचा फड नागेश महाराज, तिथून माहिती आहे सगळी. नागेश महाराज त्यांच्या पाळण्यावर लहानपणी नाग खेळायचा. नाग फारच मोठी परंपरा आहे बरं का. ऐका, तर ते पंढरपूरला गेले, स्वबदाराने खांद्यावर घेतलं, चालता येत नव्हतं. गरुड खांबापर्यंत गेले, ए म्हणले चल माघारी. स्वबदार म्हटलं का हो, दर्शन घ्यायचं नाही का? ते आहे का तिथं विठ्ठल, आहे का तिथं विटेवर? म्हणजे पांडुरंग विटेवर आहे का नाही हे जाणणारे संत होते ते बरं का. मग त्यांची परंपरा 5-7 पिढ्याची आज प्रतीती. आज चैत्रवद्य पंचमी तिथं ज्ञानोबा तुकोबरा हे जे होते पूर्वज, त्यांचं देहावसान झालं. जिथं गंगेच्या काठाला त्यांचं शेवट झाला, अंत्यविधी झाला, तिथं चैत्रवद्य पंचमीला तुळशी उगवतात. आज कलियुगातलं हे महाराज, कलियुगात, हो कलियुगामध्ये या गोष्टी घडत नाहीत. दिंडी मिरवून आली, काठावर आली तर अगोदर लोक सगळं स्वच्छ करतात तिथलं. कदम साहेब त्या ह्यांनी परीक्षा पाहिलेली, बजरंग दलांनी काय की नाही, परीक्षा पाहिली हे खोटं असेल म्हणून. अंधश्रद्धा वाले सगळे. काय तेव्हा आता दाखवू आपण, बोलू दे ना मला. कार्यक्रम महाराज तेव्हा ते तिथं त्यांनी पुष्कळ विरोध केला, प्रयत्न केले. अगदी स्वच्छ एक खडा न खडा तिथं काळी ठेवली नाही. तरीही तिथं दिंडी गेली. सिंचन करिता मुळं अभंग म्हटला की आजही तुळशी उगवतात, आजही. आणि आज उगवल्या. त्यांचा घरचा कार्यक्रम होता आज बरं का, त्यांचा घरचा कार्यक्रम होता. परंतु मी विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्याकरता घरचा कार्यक्रम सोडला. त्यांचे पुतणे त्यांना कीर्तन दिलं काल्याचं आणि महाराज इथं आले. तुळशीचा कार्यक्रम उरकून तेच कार्यक्रम आजची तुळस मोबाईलमध्ये दाखवत आहे. तुळशी दर्शन तिथं जवळजवळ 10,000 लोक येतात तुळशीच्या दर्शनाकरता सकाळी सकाळी, आणि तो कार्यक्रम होता. म्हणजे हे 2 फडकरी जे आहेत ना आपल्या भागाचे, महान अधिकाराचे हे फड आहेत. मग फडकऱ्याचे कीर्तन व्हावं अशी मला एक इच्छा झाली. बाबांचे नेहमी होतात, भारत महाराजचं कीर्तन कधी झालं नाही, म्हणून या ठिकाणी आज त्यांचं कीर्तन ठेवलं. दोन्हीही फडं मी महत्त्वाचे मानतो. कारण तुकोबरायाच्या पालखीच्या पुढं दांडीला दोघाची विणी, कानसूरकराचा आणि म्हातारबाबा दोघांची विणी आहे तिथं. म्हणून मी कानसूरकराचा फड आणि म्हातारबाबाचा फड वेगळा समजितच नाही, लक्षात ठेवा. पहिला वाटत असतं तसं, परंतु दोन्हीही एकच फड आहेत. आणि माझी सुरुवात तर कशी झाली, नरहरी मामांनी गेलं कानसूरकराच्या पिढीत, कानसूरकराच्या दिंडीत. पण ज्या टायमाला म्हातारबाबा गेले त्या टायमाला भगवान बाबाच्या आजी त्यांनी गळ घातली आम्हाला की आता हे फड कसा चालणार, लेकरू लहान आहे. मला आता बरंच मोठं झाले बरं, केस पांढरे झालेले आहेत आता लेकराचे, तर हे फडाचं कसं होईल. म्हणून जीव ओतून म्हातारबाबाच्या फडाचं कार्य केलेलं आहे. म्हणून हे दोन्हीही फडं मी एक समजतो. कधी म्हातारबाबाकडे जाईल, कधी कानसूरकराकडे जाईल, आणि असे हे दोन्हीही फडकरी आज इथं आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तसंच शेवगाववरून आपले दत्ता महाराज कोलट आले, आमचे पहिल्यापासूनचे मित्र आहेत. लक्ष्मण महाराज आले, आमचे गणेशबाब मायकर आले, आमचे वार्ताहर बालासाहेब आले. आणि फलटणवरून मी जे सांगितलं ना तुम्हाला, आपले भोईके अण्णा संसरला राहतात, ते राजकीय फार मोठे आहेत. त्यांच्या वाडवडिलापासून या ठिकाणी बारामती जे संसर गाव आहे तिथं दिंडी आहे. तुकोबरायाच्या पालखीच्या समोर 7 नंबरची दिंडी आहे. ते अधिकारी महात्मेत. आपले गंगा मसलेकर आले, तेही अधिकारी महात्मेत.
म्हणून असे सगळे अधिकारी इथं आलेले आहेत. आमचे हे कदम साहेब पोलीस खात्यामध्ये नोकरी केली आणि तुंगारेश्वर पर्वत मुंबईला तिथं सदानंद बाबा राहतात. फार तपस्वी महात्मे आहेत ते, त्यांची सेवा करतात ते. काल एवढ्या घाईत होते, तिथं गाई करता कडबा पाठवायचा होता, धान्य पाठवायचं होतं. त्यांनी दिवसभर ते काम केलं. किती वाजता निघाले? पहाटे 3ला निघाले. एवढं प्रेम करतात माझ्यावर हे पश्चिम महाराष्ट्र, म्हणून मी त्यांचा कायमचा ऋणी राहतो बरं का. म्हणून ते सदानंद बाबा त्यांची सेवा करतात. त्याचप्रमाणे आंबी गावावरून आमचे हे सगळे भक्त आलेले आहेत. आमचे भारत महाराज आहेत, डुकरे मामा आहेत, अच्युतराव आहेत, महेशराव आहेत, हे सगळे आंबीहून आलेले आहेत. त्याचप्रमाणे किनगाववरून आमचे ताकटे मामा अशोकराव, किनगाव म्हणजे औरंगाबादच्या पलीकड. आता हे 3 गावं जे आहेत ना, किनगाव, आंबी आणि फलटण, ह्या 3 गावाला मी 50 वर्षापासून जातो आणि आजही 50 वर्षात तेवढं प्रेम आहे माझ्यावर त्यांचं. या 3ही ठिकाणी माझे सत्कार झाले. मी 3ही ठिकाणी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली की बाद झाला आता. पण तिथंच सगळे उठले, अजिबात तुम्हाला स्वेच्छानिवृत्ती नाही. हिवऱ्याला त्या दिवशी स्वेच्छानिवृत्ती मी जाहीर केलेली. उद्या अनेक ठिकाणी मी स्वेच्छानिवृत्ती जाहीर करणार आहे. बाद झाला आता, वय झालंय, काहून आला, आपलं वय झालं, आता नवीन चान्स मिळायला पाहिजेत, म्हणून मी माघार घेणार आहे. आज आमच्या आईचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आमचा हा घराणा, आता सांगतो सगळ्यांना, आमचा घराणा नभाजी बाबा आहे का नाही,